यवतमाळात रेतीचे भाव गगनाला भिडले असून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करत आहे। तर याकडे खनिकरण विभागासह महसूल विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट पूर्णपणे सुरू झाले नाही। रेती डेपोचे भिजत घोंगडे आहे। तस्कर दिवसा ढवळ्या जेसीबीनं रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करत आहे। यामध्ये खनिकरण विभाग तसेच यवतमाळ महसूल विभागाच्या सहमतीनं हा सगळा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे। याकडे खनिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून महसूल विभाग सुद्धा मूंग गिळून गप्प आहे। अशातच गोरगरिबांना मिळणारी रेती ही सोन्याच्या भावात यवतमाळ शहरात सध्या विक्री सुरू आहे। यवतमाळ शहरात लगत असलेल्या राळेगाव आरणी येथील रेती घाटातून तस्कर दररोज लाखो ब्रास रेतीचा उपसा करत असून ही रेती रात्रीच्या अंधारात संबंधित विभागाच्या सहमतीनं यवतमाळ शहरात आणली जाते। अशातच सामान्य नागरिकांना ही रेती अव्वाच्या सव्वा पट पैसे आकारून विकली जाते। महसूल विभागाला सर्व प्रकार माहीत असताना त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे। रेतीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। ही रेती घेणं सर्वसामान्य माणसाला परवडत नाही। रेती नसल्यानं अनेक घरकुलांची कामं अर्धवट आहेत। तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे घरकुल पूर्ण असल्यानं निधी अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे।